जुन्नर तालुक्यात ओतूर कोळमाथा गावी श्री गुरुदेव दत्त जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. वैकुंठवासी हरिभक्त परायण विष्णुपंत महाराज ढमाले यांच्या आशीर्वादाने आणि हरिभक्त परायण गुरुवर्य तुळशीराम महाराज सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त जयंती धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अकलापूर ते ओतूर कोलमाथा दत्त मंदिरपर्यंत ज्योतीचे स्वागत करण्यात आले. गुरुवारी सायंकाळी भाविकांसाठी महाप्रसादाच्या तयारीसाठी आचारी मंडळी मेहनत घेत होते. ओतूर येथील दत्त मंदिर ट्रस्टच्या नवी मुंबईतील घणसोली गावच्या माजी नगरसेविका रेखा भगवान म्हात्रे यांना शाल आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्यासोबत समाजसेवक भगवान म्हात्रे, रवी म्हात्रे आणि अभिनेत्री रंजिता पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी या गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज या ठिकाणी आपण या आमच्या कोळमाथा येथील दत्त मंदिरामध्ये आपण नवी मुंबईच्या नगरसेविका सौ रेखाताई म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. मंडळाने त्यांचा यथोचित असा सत्कार केलेला आहे आणि त्यांच्या समवेत त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी शिर्डी या देवस्थानावरून या ठिकाणी दर्शनासाठी आपल्याकडे आलेली आहे. आमच्या कोळमाथा या दत्त मंदिराची स्थापना सर्व सभासदांनी सामुदायिक ग्रुप या ठिकाणी सुरुवातीला 15 ते 20 वर्षापूर्वी साधारणपणे 8 ते 10 वर्षे सामुदायिक ग्रुप या ठिकाणी हा उपक्रम चालू केला. या उपक्रमातून मिळालेल्या नफ्यातून या दत्त मंदिराची उभारणी केली आणि ही दत्त मंदिराची उभारणी करत असताना कोणाकडूनही एकही रुपया देणगी न घेता मंडळाने पूर्णपणे स्वखर्चाने या मंदिराची श्रमदानातून उभारणी केली आणि आमच्या परिसरातील मंडळातील सर्व लहान थोरांपासून वृद्धांपर्यंत या सर्व लोकांनी या सामुदायिक विवाहाच्या कार्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती मदत केली. त्याच्यामुळे ही भव्य अशी मंदिर या ठिकाणी उभं राहिलं. त्याचप्रमाणे आपण ज्या भूमीमध्ये आज आलात ही ओतूर भूमी ही साधू संतांची पावन अशी भूमी आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य महाराज, बाबाजी केशव चैतन्य महाराज यांची समाधी, संजीवन समाधी या भूमीमध्ये आहे आणि या संजीवन समाधीने पावन झालेल्या भूमीमध्ये आमचं ओतूर हे गाव आहे. त्याचप्रमाणे शिवजन्मभूमी जुन्नर तालुका, जे संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला प्रेरणा देणारा शिवाजी महाराज त्यांची ही जन्मभूमी आहे. अशा प्रकारची ही पावन आणि शिव वीरांची ही भूमी आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारे श्रमदानातून आम्ही या मंदिराची उभारणी केली आहे आणि एक जगासमोर वेगळा अशा प्रकारचा संदेश त्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी दिला आहे. आपण या ठिकाणी आज आमच्या मंदिरात आलात, आम्हाला भेट दिली आणि दत्तगुरूंचं दर्शन घेतलं आणि त्या निमित्ताने आम्हाला या गोष्टीचं समाधान आहे. त्याचप्रमाणे विनायकापैकी 2, एक ओझरचं विघ्नहरचं देवस्थान आहे आणि दुसरं गिरिजात्मक लेण्याद्रीचं देवस्थान. अष्टविनायकांपैकी 2 देवस्थानं या भूमीमध्ये आहेत. त्याचप्रमाणे यावर्षी संत तुकाराम महाराजांचा 375वा त्रिशतकोत्तर सांगता समारंभ या ठिकाणी मे महिन्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे साजरा झाला. लाखोनी भाविक त्या ठिकाणी आले होते आणि संपूर्ण ज्ञानेश्वरी गाथा पारायण त्या ठिकाणी आणि दररोजची कीर्तन प्रवचन अशा पद्धतीने सेवा झाली. आणि आताही आमच्या सप्ताह काळात पूर्णपणे सकाळी दत्त जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त सकाळी पूजा, महाअभिषेक, त्याचप्रमाणे संध्याकाळी हरिपाठ, त्याच्यानंतर कीर्तन झाल्यानंतर संध्याकाळी जेवण झाल्यानंतर पुन्हा जागर आणि पहाटे काकडा अशा प्रकारचं सप्ताहाचं नियोजन पूर्णपणे या ठिकाणी अखंडितपणे चालू आहे. निमित्त आमच्या मंदिरात खूप असे चांगले भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला येतात. महाप्रसाद वगैरे सगळं असतं, आरती, होमावन, कीर्तन सेवा ही सगळं असतं. खूप छान असा प्रतिसाद मिळतो इथं भाविक भक्तांचा नाही का. धन्यवाद. दत्त जयंती निमित्त आम्ही या मंदिरात जुन्नर तालुक्यात आहे आणि त्या मंदिरात आलो आहे आणि त्या लोकांनी आमचा खूप मोठ्या लोकांनी सत्कार केला. आम्हाला तुरगाव ओतरगाव या गावात आमचा खूप मोठ्या याच्याने सन्मान झाला. आम्हाला वाटलं नव्हतं, दर्शनासाठी आलेलो, पण या लोकांनी आमचा भरभरून मान सन्मान केलेला वाटला. त्यांचं मी आभार मानतो. आणि या मंदिराला पावन मंदिर खिंड मानली जाते कारण इथे खूप आपला ओझर गणपतीचा हे आहे, लेनाद्री आहे,
2-3 चैतन्य महाराजांचं हे मठ समाधी आहे, तुकाराम महाराजांची, चैतन्य महाराजांची समाधी आहे. त्या समाधीत आमचं पाय पडले, आम्हाला पण त्याचे गर्व वाटायला लागलं. कारण याच्यात आम्ही अचानक मागे गाडी फिरवली आणि मंदिर दिसलं, आम्ही थांबलो. आम्ही शिर्डीवरून पायी चाललेल्या लोकांमध्ये होतो, त्या लोकांच्या मध्ये आम्ही घरी निघालेलो होतो. पण देवीचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून आम्ही इथं गेलो. पण त्या लोकांनी एवढीच आमचं भरभरून हे केलं का आमचं मन भरून आलं. आज बरं वाटलं, एकदम धन्य वाटलं. पूर्णपणे कुठलेही म्हणजे हे नसताना, कुठलाही योगायोग नसताना पण योगायोग झालेला आहे आणि अगदी मोठ्या प्रमाणात योगायोग झालेला आहे की दर्शनाचा योग. आणि आपले म्हात्रेताईंचा सुद्धा इथं अगदी त्यांना दर्शनाचा योग झालेला आहे. आणि ही म्हणजे ही जी भूमी आहे ही अतिशय पावन झालेली आहे. आणि त्याच्यामुळे इथं अतिशय की साधू संतांचे विचार इथं आहेत. आणि मुळात म्हणजे छत्रपतींचा जो जन्म इथं झालेला आहे त्याची कुठल्याही गोष्टीची आपण ना की कल्पनाच करू शकत नाही की आपल्या छत्रपतींचा जन्म इथे झालेला आहे. आणि तो पूर्ण जुन्नर तालुका नव्हे तर महाराष्ट्राला नव्हे तर जगाला त्याचा अभिमान आहे. तर ही गोष्ट जुन्नरकरांसाठी किंवा मराठासाठी फार महत्वाची आहे. आणि इथं आपली रेडा समाधी सुद्धा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी इथे वेश बोलवलेले आहे. इथं जवळच इथं रेडा समाधी आहे आणि 2 गणपती आहेत. इथं अतिशय असा पर्यटन तालुका आपला माणूस सोनवणे याने मागच्या पंचवार्षिकला म्हणजे पर्यटन तालुका घोषित करून त्याला मान्यता प्राप्त करून त्याला अतिशय म्हणजे राज दरबारी त्याला पूर्ण मान्यता घेऊन की पहिला महाराष्ट्रातला पहिला तालुका असा आहे की तो पर्यटन तालुका म्हणून झालेला आहे. आणि अतिशय पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळं सर्वांना आणि मीडियाला सुद्धा मी धन्यवाद देतो की त्यांनी आमची थोडीशी मुलाखत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. कॅमेरामन अक्षय तांडेलसह रिपोर्टर पल्लवी पाटील, ओतूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. नवी मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी, समस्या, विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.